नमस्कार मंडळी. तुम्हाला तर माहीतच आहे, महाराष्ट्रामध्ये होळी आणि जेवायला पुरणपोळी हे नुसतं जेवणच नाही तर एक संस्कृती आहे. कोणताही सण असो, आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळीशिवाय पूर्ण होणंच नव्हे. म्हणूनच तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा पदार्थ आज जगप्रसिद्ध आहे. सोप्यात सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी आज कशी बनवायची आहे, पुरणपोळी मऊसूत होण्यासाठी पीठ कसं भिजवायचं, एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. एकदम मऊसूत अशीच पुरणपोळी तुम्हालासुद्धा बनवायची असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तोंडात टाकताच विरघळणारी ही पुरणपोळी बनवायला अतिशय सोपी आणि चवीला तितकीच अप्रतिम लागणारी आहे. चला तर मग होळीचा आनंद दुप्पट करणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 कप हरभऱ्याची डाळ, जी आता आपल्याला एकदम स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आज आपण इथे हरभऱ्याची डाळ भिजत घालून नंतर ह्याची आपण पुरणपोळी बनवणार आहोत. डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायची, 3 ते 4 तासासाठी चांगली भिजत घालायची. तोपर्यंत बाकीचे सर्व कामं आवरून घ्यायचे. नंतर छान अशी डाळ भिजल्या गेली की आपल्याला ही घालायची आहे कुकरमध्ये. विशेष म्हणजे ह्या पाण्यासहित आपल्याला ही कुकरमध्ये घालायची आहे. अशा पद्धतीने डाळ जर शिजवली ना, तर ही डाळ पटकन शिजते. अगदी 2 शिट्यांमध्ये ही डाळ शिजून तयार होते. खूप तर खूप एखाद्या वेळेला तुम्ही 3 शिट्या याच्या काढू शकता. गरजेनुसार पाणी घालायचं, थोडीशी हळद घालायची, 2 शिट्या काढून घ्यायच्या. कुकर थंड होऊ द्यायचा. नंतर झाकण काढून बघायचं. मस्त अशी मऊसूत डाळ आपली इथे छान शिजल्या गेलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पुरण आपण डाळ जेव्हा भिजवतो ना, तर पुरणामध्ये काहीही फरक पडत नाही आहे. मस्त मऊसूत अगदी पेढ्यासारखं हे पुरण तयार होतं. म्हणून म्हणते, एकदा या पद्धतीनं तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हालासुद्धा ही पद्धत खूप आवडेल. त्यानंतर डाळमधलं पाणी बाजूला काढून घ्यायचं चाळणीमध्ये घालून आणि डाळ चांगली पसरवून घ्यायची, म्हणजे थोडीशी थंड होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे. त्यापासून आपण मस्त कटाची आमटी बनवणार आहोत आणि तीही एकदम सोप्या पद्धतीने. त्यानंतर मी इथे घेतलेली आहे साखर आणि 2 विलायची. तर साखर आपण जेवढी डाळ घेतली ना, त्यापेक्षा मी थोडी कमी घेतलेली आहे. तुम्ही हवं तर जेवढी डाळ घेतली तेवढी इथे साखर घालू शकता. साखर विलायची मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायची. त्यामध्ये शिजवलेली पुरणाची डाळ घालायची, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. अप्रतिम चव लागते पुरणाची. आणि मिक्सरला पाणी न घालता मस्त याला बारीक असं वाटून घ्यायचं. पाणी घालायची गरज पडत नाही. तुम्ही इथे बघू शकता, एकदम मऊसूत अशी ही डाळ इथे पूर्ण एकसारखी वाटल्या गेलेली आहे. बघा ना, आहे की नाही, पुरण वाटण्याची सगळ्यात सोपी पद्धत. याहीपेक्षा सोपी पद्धत तुमच्याकडे असेल ना, तर नक्कीच शेअर करा. यामध्ये काही जास्त फापट पसारा होत नाही, जास्त भांडे पण भरत नाही. अगदी एका भांड्यामध्ये तुमचं पुरण वाटून तयार होतं. कढईमध्ये घालायचं, 15 ते 20 मिनटं मंद आचेवर हे पुरण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, कोरडं होईपर्यंत. आता पुरण कोरडं झालं की नाही, आपल्याला पाहिजे तसं झालं की नाही कसं ओळखायचं? पुरणामध्ये स्पॅच्युला किंवा सराटा असा उभा करून ठेवायचा. स्ट्रेट उभा राहिला की आपलं पुरण हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आपलंही पुरण इथे तयार झालेलं आहे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर पुरणपोळीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया. जे घरामध्ये गव्हाचं पीठ आहे ते घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घालायची आणि नॉर्मल आपल्या चपातीच्या पिठासारखं आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीचं पीठ मळून झालं की त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी घालत पुन्हा 5 मिनटं आपल्याला याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे. आमच्याकडे याला तिंबून घेणं म्हणतात. तर त्या पद्धतीचं आपल्याला करून घ्यायचं. वरून थोडंसं तेल आणि पाणी टाकायचं, असे होल करायचे आणि यावर झाकण ठेवून पुन्हा 15 मिनटं असंच झाकून ठेवायचं. तोपर्यंत ते मस्त असं मऊसूत भिजल्या जातं. तोपर्यंत आपण रशी म्हणजेच कटाची जी आमटी आहे ना, ती बनवायला घेऊया, ज्याला आमच्याकडे येस्वार म्हणतात. तर त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायचा. त्यामध्ये कांदा, खोबरं चांगलं परतवून घ्यायचं. सोबतच आपल्याला 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 1 चमचा जिरं घालायचं. तेही चांगलं भाजून घ्यायचं. आपल्याला मंद आचेवर खमंग भाजायचं आहे. आता ही सगळ्यात सोप्या पद्धतीची आमटी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. ते भाजून झालं की थंड होऊ देऊया. पण त्याआधी आपण इथे घेऊया कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता.
हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालायचं. पाणी न घालता ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे साधारण अशा पद्धतीचं. हे वाटण बाजूला ठेवूया. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं साहित्यसुद्धा आपण घालू आणि ते सुद्धा अगदी थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेऊया अशा पद्धतीचं. आता वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण पिठाला पुन्हा एकदा मळून घेऊया. तर काय करायचं, हाताला थोडंसं तेल आणि पाणी लावायचं आणि जवळपास 4 ते 5 मिनटं मस्त असं मळत मळत त्याला व्यवस्थित असं नरम आणि असं सॉफ्ट थोडंसं सैल झालं पाहिजे अशा पद्धतीचं तयार करून घ्यायचं आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. मस्त आपली आमटी तयार होईपर्यंत हे छान मुरल्या जाणार आहे. आता आपण आमटीची तयारी करूया. आता इथं कोरड्या मसाल्यांमध्ये ही आज आमटी आपण बनवणार आहोत. त्याच चवीची लागते आणि तशीच होते, एकदम छान चव लागते. या पद्धतीची एकदा जरूर ट्राय करा. त्यासाठी 1 चमचा धणे पावडर, लाल मिरची पावडर, हळद, काळा मसाला घेतलेला आहे जो माझ्याकडे घरगुती बनवलेला आहे आणि सोबतच थोडासा गरम मसालासुद्धा घातलेला आहे. थोडंसं पाणी घालून मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच थोडक्यात आपलं जणू काही हे वाटण तयार झालं असं होईल. त्यानंतर पॅन घ्यायचा, पॅनमध्ये तेल घालायचं, मोहरी घालायची, वाटलेलं कांदा, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आणि सोबतच मिक्स केलेलं साहित्यसुद्धा घालायचं आहे अशा पद्धतीने आणि मस्त ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे छान परतलं गेलं की त्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं, जे आपण डाळ आणि कांदा खोबऱ्याचं केलं होतं ते, आणि तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत ते सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता वाटण आपलं बऱ्यापैकी छान परतल्या गेलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपण यामध्ये आपण डाळीचा जो कट काढून ठेवलेला होता ना तो घालणार आहोत, ज्याला आमच्याकडे येळवणी असं म्हणतात. तर ते घालायचं. ह्याने रशीला किंवा आमटीला छान चव येते, थिकनेस येतं. त्यानंतर एक महत्त्वाची टिप्स, आणखी चव वाढवण्यासाठी हे 2 पदार्थ घाला, म्हणजे तुमची आमटी दुप्पट लेवलची झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी 1 लिंबाच्या आकारा एवढं पुरण आणि त्यापेक्षा अर्धी इथं चिंच घालायची. जे आपण गोड पुरण तयार केलं ना ते घालायचं. मस्त चव लागते, आंबट गोड चव येते छान. भरपूर अशी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पुरण वाटलं तर अगोदर तुम्ही याच्या मसाल्यामध्ये जर मिक्स करून घेतलं तरीसुद्धा चालतं. व्यवस्थित मिक्स झालं की मस्त गरजेनुसार पाणी घालायचं आणि छान 1 ते 2 मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे. हवं तर याहीपेक्षा तुम्ही जास्त त्याला उकळवू शकता. मस्त लागते. एकदा जरूर या पद्धतीची रशी किंवा आमटी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा ही पद्धत खूप आवडेल आणि याहीपेक्षा चांगली पद्धत तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा माझ्याकडे शेअर करायला अजिबात विसरू नका. आता तुम्ही इथे बघू शकता, मस्त असं सैलसर आपलं पुरणपोळीचं पीठ इथे तयार झालेलं आहे. आता आपण पुरणपोळी तयार करायला घेऊया. एकदम मऊसूत असे भिजवलेलं पीठ आणि त्यामध्ये अगदी पेढ्यासारखं लोण्यासारखं पुरण भरायचं आणि ती पुरणपोळी बनवायची. हा किती छान लागेल ना. तर काय करायचं, 1 लिंबाच्या आकारा एवढं पिठाचं गोळा घ्यायचा, त्याला कोरड्या पिठामध्ये घोळवून अशा पद्धतीची पारी तयार करायची. त्यामध्ये पिठाच्या दुप्पट तिप्पट पुरण भरायचं आणि मस्त त्याला असं बंद करून घ्यायचं. कोरड्या पिठात घोळवायचं आणि मस्त अशी पोळी लाटून घ्यायची. पोळी फुटणार नाही, तुटणार नाही. अगदी बिनधास्त तुम्ही ही पुरणपोळी लाटू शकता आणि ती चवीला खायला अगदी मस्त आणि मस्तच लागणार आहे. तर अशा पद्धतीची इथे पुरणपोळी आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता काय, ते तवा तर गरम करायला ठेवलेला आहेच, त्यावर थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आपल्या आवडीप्रमाणे. पण मी म्हणते की अगोदर मी इथे तेल घातलेलं आहे, म्हणजे पोळी खाली चिटकणार नाही, अलगद आपली पोळी इथे निघून येईल. आता गरम तव्यावर आपली लाटलेली पुरणपोळी घालायची. तवा खूप गरम नाही करायचा, नॉर्मलच ठेवायचा. पुरणपोळी घालायची, मस्त उलटपालट करून चांगली शेकून घ्यायची आणि शेवटी त्यावर दोन्ही साईडने मस्त 1-1, 1.5 चमचा तूप लावायचं. अगदी पुरेसं होतं आणि मस्त लागते. हवं तर तुम्ही नंतर ह्यावर तूप वरून घेऊ शकता. आता तुम्ही इथे बघू शकता, छान आपली एकदम मऊसूत आणि हलकी फुलकी अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. बघा ना, बघताच खावीशी वाटणारी ही पुरणपोळी तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदाच जरूर ट्राय करा. मी बनवलेली पुरणपोळी आणि आमटी तुम्हाला आवडली असेल तर 1 लाईक जरूर करा, फ्रेंड्समध्ये शेअर करा
आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला अजिबातच विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता पुरणपोळी खाण्याची प्रत्येकाची आपली आपली एक पद्धत असते. त्या पद्धतीने खायची आणि मस्त एन्जॉय करायचं. हॅपी होली.